नुसती 2 माणसं कमी होऊन उपयोग नाही ना, बाकीचे पण गेले पाहिजे दूर. टेन्शन घेऊ नका, बाकीच्यांना मी विमानानं पोहोचवतो. विमान? मी चालवतो ना विमान. मी स्वतः विमान चालवतो. 1990च्या युद्धामध्ये मी स्वतः विमान चालवलेलं आहे. काय झालं? नाही, असं हसायला काय झालं फसकन? हे बघ, मी असं महत्वाचं काहीतरी बोलत असताना, माझ्या मिशन बद्दल काहीतरी सांगत असताना फसकन हसलेलं मला आवडत नाही. प्लीज. ते आपले सिक्रेट एजंट आहेत. ते बोलताना फक्त ऐकायचं. इथून पुढे असा चुकलास ना, तुला ऐकू येणं बंद करीन मी. हा, तर मी ट्रक चालवत होतो. आता तर विमान चालवत होता ना? ते ट्रक चालवतात ना, मग त्यांना ट्रक चालवू दे. हो, चालू करा ट्रक. तर मी ट्रक चालवायचो आणि राधिका मसालेला कच्चा माल पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्यांमधून माल घेऊन त्यांच्या कंपनीत पोहोचवायचो. त्यामुळे या सगळ्या कंपन्या ज्या राधिका मसालेला कच्चा माल पोहोचवतात, ची यादी आहे ना माझ्याकडे. हे बघा, या त्या कंपन्या. ही अशी यादी आपल्याकडे आल्यावर यादीचं काय करायचं माहितीये? हे काम करण्यासाठी स्वतःचा मेंदू वापराल की माझा देऊ उधार? आहे काम झालं म्हणून समजा. आणि माझं विमान, मी विमान चालू ना. अरे तू इथं ते अजून? मला वाटलं विमान आकाशात थोडा पण असेल. ट्रॅफिक लागला. विमान चालू कर. मी तुला ट्रॅफिकची दिशा देतो. वहिनी किती वेळ अजून? आनंद भाऊजी, एकच मिनिट. ओ, मागचा 1 तास तुम्ही हेच म्हणतात मला. माझ्याच बायकोला बघायला तुम्ही मला काय हे करताय? हो, झालीच आहे ती तयार. एक मिनिट मी पाहतो. कशी दिसते तुमची जेनी? जेनी कोण? जेनी कुठे आहे? अच्छा, कुठे जेनी? आता बंद करा आणि सांगा कशी दिसते. इतकी गोड दिसतेस, इतकी छान दिसतेस ना. काहीच नाही झालं ना? हो ना. मी काय सांगू, मला काही कळत नाहीये. मला तुला परत प्रपोज करा असं वाटतंय. अगं बाई, तुम्हाला प्रपोज करायचंय का परत? ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. मी जाते, मला जरा काम आहे. आलेच मी. की तुम्ही असं करता ना, त्यामुळे लोक निघून जातात. मी नाही सांगितलं त्यांना जायला. पण ऐक ना, आता आपण एकटे आहोत, तर मला तुला मिठीत घ्यावं असं वाटतंय. नाही, अजिबात नाही. हे खराब नका करू प्लीज. हे हेअर वगैरे खराब कराल तुम्हाला. एक सेल्फी घेऊ ऍटलिस्ट. हा, सेल्फी घ्या, पण काही तुम्ही नुसता सेल्फी घ्या. चला. काय याच्यात पण बार आगाऊपणा नाही करायचा, पटकन घ्या. गॉड. ठीक आहे. चला. अरे चला, पोचलो एकदाच. काय नाही म्हणजे पोचलो एकदाच. म्हणजे ऍक्च्युली तेवढंच लांब आहे रे. मला वाटलं मला लवकर जावंसं वाटतंय. काय ना, आतमध्ये जाऊन ना मला सगळ्यांवर अशी माया करायची. माया. हो, आणि मला कधी एकदा जाऊन आतमध्ये सगळ्यांना आशीर्वाद देते असं झालंय. अच्छा, पण मला आधी आशीर्वाद द्या ना. यशवंत हो. नाही, सगळ्यांवर माया कर. मग मी पण देतो तुम्हाला यशवंतची हो. असं नाही बाबा, मी आशीर्वाद देणार आहे. यशवंत हो. कधी एकदा आतमध्ये जाऊन सोमू बाळाला आणि यांना भेटते असं झालंय. हे कोण? अरे ते कट्टी. कट्टी नाही बाबा, बट्टी. बनट्टी. खरंच मला ना मायाला कधी भेटतोय असं झालंय. खरंच मला सुसूला कधी भेटते असं झालंय. माया
बापरे, माया वाढली काय? नाही म्हणजे सगळ्यांवरची माया वाढली. असं नाही बाबा. मला आतमध्ये जायचंय आणि जेनीला डोळे भरून पाहायचंय आणि आशीर्वाद द्यायचंय. कुठला आशीर्वाद? यशवंत हो. मी पण देणार आहे आशीर्वाद. बोळाऱ्या हाड्याची माया, मायाच्या होणाऱ्या नाही होणाऱ्या बाळाची माया, होणाऱ्या बाळावर माया कर. चल चल, ते वाट बघत असतील. चला. काय रे? काय नाही तर काय, कोण आहे? नाही तर काय, चल चल चल. आता का? अरे काय हॉर्न वाजवतो सारखा? आई, आपण त्याच्याच गाडीतून आलो ना. मग कशाला हॉर्न वाजवायचा? आई, पैसे द्यायचे त्याला. अच्छा, पैसे द्या मध्ये. अरे तू दे ना. अच्छा, ए चड्ड्या चालतील का रे? काय विचारतोय बघ किती बस. नाही म्हणजे आपलं काय. अरे देतो रे बाबा. हॉर्न आहे की ऑर्केस्ट्रा? किती वाजवतोय? द्या द्या पैसे द्या. थांब जरा. हा आलो आलो, मी पैसे देऊन येतो. जाऊ नका, थांबा. पटव त्याला. हा एवढे घे. इझी इझी. नको मदत करू, मी करतो. पीठ कर. दिसतंय ते पीठ असते म्हणून आले मी धावत इकडे. अगं मी लावतो ना. तू हे बघ, मी सूर्यनमस्कार करतो, मी जिम करतो, तू टेन्शन नको घेऊ. अच्छा, हे सांगायची गरज लागते. अरे लाव नीट, धाप लागते तुला लिटरली. अगं नाही तुला समोर बघून धाप लागली. अच्छा, लाव ना, आपण काम करू. हो, पण तू हे सगळं काळजीपोटी करतेस माझ्या. श्रेयस, तुझ्या जागी कोणी असतं ना तरी मी आले असते. आता लाव प्लीज, लेट होतोय. ओके मी करतो. मी करतो. तेरे लिए मैं आया, तेरे लिए. ए माया, मैं आया तेरे लिए. हाय, झालं का तुझं सगळं करून? हाय. कसा झाला प्रवास? ऑल ओके? हा, एकदम मस्त, एकदम मस्त. सुपर. आणि आज नाश्ता नाही घेऊन आलास माझ्यासाठी? अगं नाश्ता नाही, नाश्ता आणला होता मी, पण ती मम्मा होती ना, तिने खाऊन टाकला. अरे नाही, पण मी आणणार. मी नाश्ता आणणार माया, तुझ्यासाठी कुठून तरी नाश्ता आणणार. केडी. माया सोड मला. माया मी नाश्ता आणणार. माया तू इथे मग हे काय चुकून अडकलं. तरी पण मी नाश्ता आणणार. अरे मला नकोय नाश्ता, तेच सांगते मी तुला कधीपासून. का? अरे माझं पोट भरलंय, माझं झालं. मी मस्करी करत होते. ओके, हा. रिलॅक्स. कशी आहेस? मी मस्त एकदम. मम्मा कुठे आहे? मम्मा येणार होती ना सोबत. हे कुठे आहेत? हे कुठे आहेत? कुठे आहेत हे कुठे आहेत? मम्मा, कुठे आहेत? मम्मा. कुठे आहेत ते? कुठे आहेत? काय कोण कुठे आहेत? आणि मम्मा, आम्ही दिसत नाही आहोत का तुम्हाला? हाय. ओ, हाय माया. हाय श्रेयस. हाय. पण ते कुठे आहेत? कोण कुठे आहेत मम्मा? बाळाचे बाबा. कोणत्या बाळाचे कोणते बाबा? केड्या. ते सौमित्र बाळाचे बाबा कुठे आहेत? यशवंत सर. हो, येस सर येणार आहेत. मला माहित नाही. सर कुठे आहेत मग? कुठे आहेत ते? पण वर आहेत का? थँक्यू. मी तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये. मम्मा वर नाहीयेत. अरे ह्याचं काय आहे? सर वर नाहीये त्यांना. वर सर नाहीये त्यांना. तेच तर म्हणते मी. रिपीट काय करतोय? काय म्हणतो श्रेयस? नाही म्हणजे आपण याच्या आधी भेटलो आहे श्रेयस. पण काय आहे की आपण कधी बोललेलोच नाहीये श्रेयस. आणि आपण कधी बोलणारच नाही केडी. का बोलणार नाही आपण? कारण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे सगळं करून ना इम्प्रेशन पाडतोय ना तिच्यावर तू. मी नाही, तू इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतोयस. काहीच उपयोग नाही होणार. अरे मी तुला सांगतो, माझं इम्प्रेशन ऑलरेडी पडलेलं आहे. नाही, तू तिच्या नजरेतनं पडलाय असं तुला वाटतंय. चड्डी बनियन विकून इम्प्रेशन पाडता येत नाही. इम्प्रेशन काय? एक मिनिट. हे कुठल्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे मला कळेल का? आम्ही इम्प्रेशन खेळतोय. पण का आणि कोणावर मारायचं इम्प्रेशन? कुठे आणि काय चाललंय तुमचं दोघांचं इथं? काय चाललंय? आम्ही इम्प्रेशन खेळतोय. काय कुठे ते? कोण आता मम्मा? एक मिनिट तुम्ही कोणाला शोधायला गेला होता? बाळाच्या बाबा ना. आय मीन यशवंत सरांना. अरे अहो, ते आले नाहीयेत अजून. नको तीच माणसं आली आहेत. तेच म्हणतोय मी.
क्या बात आहे अफलातून अहो, तुम्हाला सांगतो एवढं अफलातून हे वाद्य कुणी वाजवूच शकत नाही. मी अफगाणिस्तानात होतो ना तेव्हा हे वाद्य वाजवताना तिथल्या एका कलाकाराला पाहिलं होतं आणि ते म्हणजे एवढे मोठे कलाकार, त्यांना अफगाणिस्तान भूषण दिलं होतं. त्यानंतर आज हे वाद्य फक्त तुम्हाला वाजवताना बघतोय. खरं ना एकदम खरं. म्हणजे आज मी पहिल्यांदाच ही बंदिश ट्राय केली. काय मस्करी करताय तुम्ही. नाही, हे मला सांगताय म्हणून मी विश्वास ठेवतोय. तर कोणाला सांगून मग त्यांना वाटणारच नाही. करा. अमेझिंग अमेझिंग. मी काय म्हणतो तुम्ही हे वाजवा, मी पण काहीतरी करतो ना, आपण एकत्र करूया. तुम्ही पण वाजवता? नाही नाही नाही, मी नृत्य करतो, कुचिपुडी नृत्य. अच्छा, म्हणजे नाचा बंदी असं फ्युजन करूया. वाजवा वाजवा. गाणं ठरवतो मी. हा चला. हा वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा. वा वा. शेठ, तुम्ही सांगितलेलं काम झालंय. लिस्ट मधल्या 15 कंपन्या खऱ्या आहेत आणि त्याच कंपन्या राधिका मसाल्याला पण माल पुरवतात, हे पण खरंय. मोठं काम केलं. आणखी एक काम. छोट्या शेठ, आजचा दिवस तुझा होता म्हणून तुझ्या तालावर मला नाचावं लागलं. नाही, लवकरच तुला मी माझ्या तालावर नाचवलं ना तर नाव गुरुनाथ सुभेदार नाही लावणार. चला आता आपण एक गंमत करणार. आनंद मावशी इकडे या, पुढे या. चला या गंमत आहे. गंमत हो 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 हो. गंमत आहे. हा. नाही, गंमत म्हणजे नेमकं हा काय प्रकार आहे? कळल. आधी तुम्ही दोघांनी उखाणा घ्या. बापरे, उखाणा नाही, मला उखाणा वगैरे मला नाही जमत. हा का? आनंद प्लीज, हा आता एक्सक्युजेस देऊ नकोस. उखाणा घेच आता छानपैकी. हा, आणि आता मायने सांगितल्यानंतर घ्यायलाच लागेल. अरे वहिनी, मला तुम्ही एक काम करा ना प्लीज, सम्याला फोन लावा, तोच माझी काहीतरी मदत करेल. आता केव्हा तू तेच सांगते, कुठे आहे तो? तो बोला ना आपल्याला की तो जातोय ते सरप्राईज राहणार काहीतरी. हो हो, मी फोन करते. मी फोन करते. बिझी लागतोय. माझा लागतोय फोन. अहो बाई, मोठ्या बनहट्टीनं फोन केला. अहो, त्यांना कशाला फोन लावला? ते काय ऍक्च्युली ना, माझ्याकडे हे बघ नंबर सेव्ह आहेत. छोटा बनहट्टी, मोठा बनहट्टी. नाही उचलत ते फोन. ए बरं आनंद, आता तरी उखाणा घेणार आहेस की नाही? घे ना प्लीज. जेनी, तू 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 प्लीज तू स्टार्ट कर. मी प्लीज तू घे ना प्लीज. बरं जेनी, तू घे. मला नाहीये ते सगळं. मॅम यू नो दॅट. नाही, पण लग्नात घेतला होताच ना उखाणा. घे ना. किंवा कोणीतरी सुचवला होता आता. नाही घे, जमेल तुला. गोव्यात फेमस आहे काजूची फेणी. हो, आनंदचं नाव घेते, त्यांची लाडकी मी जेनी. किती गोड यार, किती छान. वा वा वा. आता आनंद मावशी. मी नाही असं नाही. मेट्रोच्या कामामुळे रस्ते आहे बंद. हा. मेट्रोच्या कामामुळे रस्ते आहे बंद. जेनीचं नाव घेतो तिचा लाडका आनंद. अरे
काय सौमित्र अगं मी तुला सांगून गेलो ना, सरप्राईज आहे, वेळेत जायचं होतं, वेळेत आलो की नाही वेळेत लगेच. हे बघ, हे पण सरप्राईज आणलेलं आहे. आनंद तू पण बघा, ते सगळ्यांनी बघा, हे मस्त सरप्राईज आणलेलं आहे. फक्त उघड आणि लगेच दे. हा पूर्ण उघडू नको, बघू नको. हा बघू नको. ठीक आहे घे. हा बस. नाही ह्याच्यावर जाऊ नका, सरप्राईज आहे आता पुढे आहे. हा आता मी एक दार उघडणार आहे, म्हणजे हे दरवाजे आहेत 2, एक दार उघडणार आहे. जेनी मिळणार तुला बघायला, दाखवतो. हे कोण आहे? आनंद. अरे काय थांब ना. संपलं नाही थांब. हा हे कोण आहे? अरे जेनी. आता या दोघांना कसं बाळ होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे असं, हे बघा. नाही काय यार तू. Oh माय गॉड. वाव. अंजली मस्त आहे ना. हेच आहे आत. हे बघा. किती सुंदर. सॅमी, सरप्राईजेसच्या बाबतीत ना तुला तोड नाही खरंच. दिस इज गोइंग सुपर एक्साइटिंग गाईज. आणि मला एक कळत नाही, आपण अजून ती गोष्ट ओपन नाही केली. राधिका, त्यामध्ये काय, ते जे 2 बोल ठेवलेत त्यामध्ये काय आहे? अरे हो, हे ना, हे महत्वाचं आहे. त्यातल्या एका वाटीखाली बर्फी आहे आणि एका वाटीखाली पेढा. बर्फी निघाली तर मुलगी होणार आणि पेढा निघाला तर मुलगा. म्हणजे तो आतापासून आतमध्ये, तो त्याला माहित नाही का तो कोण आहे? अरे तू कर ना, प्रथा असते रे. ते फिरवायचं असतं. थांब ना, मी फिरवतो ना. अरे ताट नाही फिरवायचं आहे, वाट्या फिरवायच्या असतात. मग एकत्र फिरवणं काय फरक पडतो? अरे सुमित्र, तू कर ना. अरे आता कळलं नाही पाहिजे तुला ना. हा चल. खरं असतं. तुला काय व्हायला हवंय मनापासून? मुलगी. तुला मुलगी. मुलगीच, बर्फीच. चल Come on. कमॉन. सगळा वेळ आहे. आनंद भाऊजी, गिफ्ट पण घ्यायचे. हो या. छान झाला ना आत्ताचा कार्यक्रम. ओ भन्नाट. आणि त्या जेनीने ती बर्फी निवडली आहे म्हणून मी तर खूपच खुश आहे. मला ना म्हणूनच तुमचं कौतुक वाटतं. हो. इतर लोकांचा हट्ट असतो की मुलगाच व्हावा, पण आज जेनीनी वाटीमध्ये बर्फी काय काढली, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला मुलगी होणार आहे म्हणून तुम्ही खुश आहात. वा. ह्याचं क्रेडिट पण फक्त तुम्हाला जातं. मला कसं काय? कारण तुम्ही इतरांसारखं विचार करत नाही आणि ह्याचा परिणाम आमच्यावर झालाय. आणि म्हणूनच आम्ही पण बाकी पुरुष प्रधान समाजासारखा विचार करत नाही. काहीतरीच काय. हो खरंच. माझं कसलं क्रेडिट? ही बॅग हवी आहे? हो त्याच्यात मी घेतो. कपडे भरायचे त्याच्यात. नाही, तुम्ही असा विचार करताय, खरंच खूप छान आहे. पण आनंद भाऊजी, आता आपल्याला जेनीची जास्त काळजी घ्यायला लागणार आहे. हो बहिणी. ती प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून आमच्या बरोबरच होती ना. छान वाटत होतं. ती सोबत आहे, तिची आम्ही काळजी घेतोय, तिच्यासाठी करतोय. खूप मजा येत होती, आनंद मिळत होता. पण आता जेनी इथे नसणार आहे तर जरा वाईट वाटतंय मला. तर काय करणार? ठीक आहे. खर तर मला ना तिला अजिबात असं रडून वगैरे निरोप नाही द्यायचा. मी तिच्यासमोर अजिबात रडायचं नाही असंच ठरवलंय. पण वाटतं ना, त्याला काय करणार आपण. मला ना तिचं बाळणपण करायचं होतं, तिच्यासाठी सगळं काही करायचं होतं. तिची मोठी बहीण म्हणून तिचे लाड करायचे होते, कौतुक करायचं होतं तिचं.
आणि मुख्य म्हणजे आई होणं म्हणजे नेमकं काय असतं ते पुन्हा एकदा जेनीच्या नजरेतून अनुभवायचं होतं. काय वहिनी, रडायचं नाही म्हणत तुम्ही चक्क रडताय. काही महिन्यांचीच तर गोष्ट आहे. आणि खरं तर आम्हाला पण इथेच थांबायचं होतं, पण जेनीची आई सतत फोन करून सांगत होती की प्लीज तिला पाठवा तिथे, म्हणून तिला नाही सांगता आलं. बरोबर आहे, त्यांना वाटणं साहजिक आहे, पण समजून घेतलं पाहिजे. पण जाताना सावकाश जा. हो वहिनी. आणि मुख्य म्हणजे इथे परत येण्याची घाई करू नका. तिला सेटल होऊ द्या आणि मगच परत या. नाही नाही नाही, अजिबात नाही. तिथे तिची काळजी घ्यायला तिची आई आहे, तिचे मित्र आहेत, नेबर्स आहेत, बाकी रिलेटिव्ह आहेत, सगळे तिची काळजी घेणार आहेत. माझी इथे गरज आहे. मी तिला तिथे ताबडतोब सोडून इथे येणार आहे आणि आता या बाबतीत मी काही ऐकणार नाही. आनंद भाऊजी, आता तुम्ही ऐकायचं नाही असंच ठरवलंय का? हो, मी ताबडतोब परत येणार आहे. सो तुम्ही माझ्या स्वागताची पटकन तयारी करा. जा. ठीक आहे, करते तुमच्या स्वागताची तयारी.